राज्यामध्ये उन्हाचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढतच चालले आहे। जसं जसं ऊन वाढत तसं तापमानाचं प्रमाण देखील आता 37 डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि थेट त्याचा परिणाम आता कुक्कुटपालनावरती पाहायला मिळते। मी आज छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडजवळ आलेलो आहे। या ठिकाणी मात्र जे काही कुक्कुटपालन व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्या या फटका मात्र उन्हाचा फटका त्या कुक्कुटपालन व्यवसायावरती बसल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर रोज मात्र त्यांच्या 7 ते 8 कोंबड्या या उन्हाच्या तीव्रतेने मरत असल्याने आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र कुक्कुटपालन व्यवसाय करणारे मात्र संकटात आल्याचं आपल्याला मिळत आहे। काय सांगाल, कुक्कुटपालनचा तुम्ही व्यवसाय करतात आणि उन्हाचा फटका तुम्हाला बसलेला आहे, किती नुकसान होतं, काय प्रॉब्लेम होतो? आमच्या उन्हामुळे खूप नुकसान होत आहे। रोज 2-3 हजार रुपये नुकसान होत आहे। रोज 10 कोंबड्या 12 कोंबड्या मरत आहे। उन्हाचं प्रमाण वाढलं, उन्हाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तापमान जास्त झालंय, तरी यात शासनाने काहीतरी दखल घ्यावी। मला सांगा की हे तापमान नियंत्रण करण्यासाठी तुम्ही काय करता? यासाठी साईडनं पोते बांधले, त्याला 3 टाइम पाणी मारावं लागतंय। वरून पाला टाकला पाचोळा सावलीसाठी। प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, दररोज वाढत चाललंय। हो, काय मागणी होणार? शासनाने कोंबड्यासाठी काहीतरी नुकसान भरपाई द्यावी हीच मागणी। ज्ञानेश्वर थावर। काय सांगाल, तुमच्या उन्हाच्या प्रमाणामुळे तुमच्या कोंबड्या मरत आहेत? आम्ही 2-3 महिने झाले हे व्यवसाय करतो। इतके दिवस नाही मेले, पण या 2-3 दिवसात खूप तापमान वाढलं, त्यामुळे आमच्या 10 ते 5 कोंबड्या मरतात। दररोज 4-5 हजाराचं नुकसान होतं। त्याच्यासाठी आम्ही वरून 5 ऊसाचं ते टाकलंय, पोते गिते लावतो, 2-3 बाऱ्या पाणी मारतो, मरते। याच्यावर शासनाने दखल घ्यावी। पूनम गणेश थावर। काय सांगाल, रोज 2 ते 4-5 कोंबड्या मारतात म्हणून माहिती मिळते? हा, रोजच्या 10-5 मरतात रोजच्या उन्हामुळं। खायला टाका, पाणी टाका, वरून 5 टाथरीला आजूबाजू पोते आथरून पाणी मारतो, खायला 3 टाइम टाकतो। उन्हाचं प्रमाण वाढायला तरी पण मरतेच त्या। शासनानं दखल घ्यावी याच्यात। रोज किती नुकसान होतं तुमचं? रोजचं 7-8-10 कोंबड्या होत्या। 7-8-10 कोंबड्या मरत्या रोजच्या। खाय प्यायला टाकून सारं पद्धतशीर असून बी मारायलाच लागले ना ते आता। उन्हामुळं मरतात। उन्हाच प्रमाण भरपूर वाढलंय ना। काय नाव तुमचं? सुनीता कल्याण थावर। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोजचं त्यांचं 5 ते 7 हजार रुपयाचं नुकसान त्यांना सहन करावं लागतं आणि त्याचा फटका मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या व्यावसायिकांना देखील बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर मागे 2 महिन्यापूर्वी त्यांचा व्यवसाय हा चांगला चालला होता, मात्र जसं जसं दिवसेंदिवस उन्हाचं प्रमाण वाढतं तसं तसं मात्र आता या फटका मात्र तो उन्हाचा फटका या जे काही कुक्कुटपालन व्यावसायिक आहेत त्यांना कुठेतरी बसताना देखील पाहायला मिळते। त्यांनी या शेडवरती पाला पाचोळा टाकलेला आहे, बाजूला पोते देखील बांधलेले आहेत, तरी एवढा होत असतानाही देखील टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याने अतोनात प्रयत्न केलेले, तरी देखील कोंबड्याची ती मर आहे ही कुठेतरी थांबत नाही। त्यामुळे आता कुक्कुटपालक व्यावसायिक जे आहेत ते आर्थिक संकटात आले आहे आणि कुठेतरी सरकारकडे मागणी करत आहे की जे काही त्यांचे नुकसान झाले ते नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी देखील कुक्कुटपालन व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय अय्यर, एल एस न्यूज, पाचोड, छत्रपती संभाजीनगर।